लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची धडाकेबाज कारवाई। नाशिक शहर आणि ग्रामीण परिसरातील सराईत गुन्हेगार जेरबंद। नाशिक पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अंबड परिसरातील दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी धडाकेबाज कारवाई केली आहे। अवैध शस्त्रधारी गुंडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ऑपरेशन क्लीनचे आदेश दिले होते आणि त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून होते। दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस हवालदार विशाल काठे व विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे असलेला भरत जगताप लेखानगर स्टेट बँक चौक परिसरात खुलेआम पिस्तूल घेऊन फिरत आहे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे। माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी त्वरित पथक तयार केले। पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि सुदाम सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत गुप्तपणे सापळा रचला। चाहू लागताच भरत जगतापने पळण्याचा प्रयत्न केला, पण पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला जागीच जेरबंद केले। त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून तब्बल 30,000 रुपये किमतीचे जीवघेणे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले। पकडलेला आरोपी भरत जगताप वय 33 वर्ष कोणी साधा गुन्हेगार नाही। त्याच्यावर सायखेडा, निफाड, लासलगाव पोलीस स्टेशनसह पंचवटी परिसरात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, अवैध वाळू उपसा, दरोडा, मारामारी आणि घरात घुसून हल्ल्यासारखे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत। या ताज्या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यारे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला गेला असून पुढील तपासासाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईने नाशिक पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.